मित्र हो, न्यायदानाच्या कामात सहभाग घेणाऱ्या वकिलांच्या पदव्याच खऱ्या आहेत की खोट्या आहेत हा विषय गेल्या काही दिवसापासून चर्चेला आलेला आहे. दस्तूरखुद्द सुप्रीम कोर्टाने याबाबत शंका व्यक्त केलेली आहे. बार कौन्सिलच्या अध्यक्षांनी सुद्धा जवळपास निम्म्या वकिलांच्या पदव्या खोट्या असल्याचं म्हटलेलं आहे. असं असेल तर हे गंभीर आहे मित्रांनो. आणि हे जे काही सगळे आरोप प्रत्यारोप दावे सुरू आहेत यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचा आजचा अग्रलेख आहे. काय म्हटलंय बघा या सामनाच्या अग्रलेखामध्ये. आशिलांची सुटका करण्यासाठी अनेक वकिलांना खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करावं लागतं असं म्हणतात. पण देशातील बहुसंख्य वकिलांच्या डिग्र्या खोट्या आहेत असा दावा बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी केला. हे धक्कादायक आहे. एका प्रतिष्ठित वकिली पेशावर ही एक प्रकारे चिखलफेक आहे. 30 ते 40% वकिलांच्या डिग्र्या खोट्या बनावट आहेत असं बार कौन्सिलचे अध्यक्ष म्हणतात. ते कशाच्या आधारावर? मिश्रा यांना आपल्याच पेशातील वकिलांच्या व्यावसायिक नीतिमूल्यावर शंका यावी याचं आश्चर्य वाटतं. मनन मिश्रा हे फक्त वकील किंवा बार कौन्सिलचे अध्यक्ष नाहीत, तर ते पंतप्रधान मोदींचे भक्त आणि भाजपचे राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळं वकिलाबाबतचं त्यांचं मत हे भाजपचं किंवा मोदी परिवाराचं मत असायला हरकत नाही. मिश्रा यांच्या आधी साधारण महिनाभरापूर्वी बोगस कायद्याच्या पदव्याबाबत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुप्रीम कोर्टात ठोकाठोकी केली होती. सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्या वकिलावर संतापले आणि म्हणाले, दिल्लीतील अनेक वकिलांच्या पदव्या खऱ्या आहेत की नाही याबाबत मला गंभीर शंका आहेत. काही वकिलांच्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी पाहता त्यांच्या पदव्या बनावट असण्याची शक्यता आहे. सीबीआयने याची चौकशी करावी. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्याचं समर्थन म्हणून 30-40% वकिलांच्या पदव्या बनावट असल्याचं मनन मिश्रा यांनी जाहीर केलं. असे अनेक वकील संघाच्या कृपेनं न्यायदान क्षेत्रामध्ये घुसलेले आहेत हे मनन मिश्रा यांना माहीत असायला हवं. असे वकील हे मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्ष आणि संघाच्याच आश्रयाला आहेत आणि सरकारी वकील, मॅजिस्ट्रेट, न्यायाधीशांच्या सर्वोच्च श्रेणीत त्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत. पंतप्रधान मोदी काही केंद्रीय मंत्र्यांनी दाखवलेल्या डिग्र्या खोट्या आहेत याचे पुरावे देऊन सुद्धा सुप्रीम कोर्टानं पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री इराणी यांच्या खोट्या डिग्र्यांची प्रकरणं ऐकली नाहीत. जर वकिलांच्या डिग्र्या खोट्या म्हणून कोणाला चिंता वाटत असेल तर पंतप्रधान, मंत्री, मुख्यमंत्री, भाजपाचे खासदार वगैरेंच्या खोट्या डिग्र्यांची पूजा हेच लोक का करीत आहेत? सरन्यायाधीश सूर्यकांत हे न्यायासनावर बसून अलीकडे चिडचिड करीत आहेत. त्यातून ते तरुणांना कधी झुरळ म्हणतात तर कधी शिवसेनेच्या सुनावणीवर वकिलांना दटावणी करतात. न्याय देवतेचे चक्र चिखलात अडकल्याचं हे लक्षण दिसतं आणि त्यावर भारताच्या सुप्रीम कोर्टाचे बार कौन्सिल गप्प आहे. सर्वोच्च न्यायालयासह देशभरात लाखो खटले तुंबलेले आहेत. लोक वर्षानुवर्ष न्यायाची प्रतीक्षा करीत आहेत. न्याय व्यवस्थेत वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार वाढलेला आहे. न्याय विकत मिळतो किंवा राजकीय दबावाखाली नाकारला जातो ही आज भारताची स्थिती आहे. बोगस वकिली डिग्र्याचं ठेवा बाजूला, केंद्रीय स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक होण्याचं प्रकरण गंभीर आहे. त्यावर बार कौन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष कधी काही बोलल्याचं दिसत नाही. मनन मिश्रा यांनी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ ऍडव्होकेट दुष्यंत दवे यांचं नाव ऐकलेलं असेल. ऍडव्होकेट दवे न्याय देण्याविषयी चिंता व्यक्त करताना म्हणतात, मोदींनी पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतल्यापासून पदभार स्वीकारणारे प्रत्येक न्यायाधीश न्यायदानास आणि न्याय व्यवस्थेलाच न्याय देण्यास अपयशी ठरलेले आहेत.
एकामागून एक त्यांनी मोदींच्या प्रभावाखाली म्हणजे दबावाखाली शेकडो खटल्यामध्ये तडजोड केलेली आहे. आज भारतात कायद्याचं राज्य पूर्णपणे कोसळलेलं आहे. या सध्याची न्यायव्यवस्था एकमेव सर्वात जास्त कारणीभूत आहे. यावर मिश्रा यांचं काय म्हणणं आहे? भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्वतंत्र इतिहासामध्ये चांगल्या वकिलांचं योगदान आहे आणि चांगले वकील न्यायदानात आले तेव्हा त्यांनी उत्तम कामगिरी पार पाडली आहे. पण मनन मिश्रा यांच्या मते 30-40% वकिलांच्या डिग्र्या बनावट आहेत. तसं असेल तर आधी न्यायमूर्तींच्या डिग्र्या खऱ्या की खोट्या इथपासून तपासाला सुरुवात केली पाहिजे. भारतात कायद्याचं राज्य असल्याची भाषणं पंतप्रधान मोदी देश विदेशात ठोकत असतात. पण ज्या देशातील 30-40% वकिलांच्या डिग्र्या खोट्या ठरवल्या जातात त्या देशात कायद्याचं राज्य सुरू आहे असं कसं मानायचं? भाजपचे खासदार असलेल्या मनन मिश्रांनी एका गंभीर विषयाला तोंड फोडलेलं आहे आणि वकिलांच्या पेशावर चिखलफेक केलेली आहे. देशातील वकिलांनी बार कौन्सिलच्या अध्यक्षांना उत्तर दिलं पाहिजे आणि त्यांच्याही वकिली डिग्रीची पडताळणी करा अशी मागणी केली पाहिजे. भारतात पंतप्रधान मंत्र्यापासून संसद सदस्यापर्यंत खोट्या डिग्र्यांचा खेळ सुरू झालेला आहे. शिक्षण क्षेत्राचं इतकं अधःपतन कधीही झालेलं नव्हतं. भाजपच्या प्रवक्त्यांना भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना न्यायदानाच्या खुर्चीवर बसवून हवे ते निकाल घ्यायचे, सर्व संवैधानिक संस्थांचे पंख कापायचे, स्पर्धा परीक्षा डिग्र्यांचा चोर बाजार भरवायचा. पण या सगळ्या चोरांना अभय देऊन फक्त वकिलांना चोर ठरवायचं असं सध्या मोदी राजवटीमध्ये सुरू आहे. भारताच्या बार कौन्सिलचे अध्यक्ष हे मोदी भक्त बनल्यानेच राज्यसभेमध्ये पोहोचले. भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे देखील मोदी कृपेने राज्यसभेमध्ये आले आणि गेले. निवृत्तीनंतरच्या सोयीसाठी न्याय व्यवस्थेचं संपूर्ण पतन झालेलं आहे. भारत सरकारची डिग्रीच खोटी आहे. मित्र हो, सामनाचा हा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. आणि हो, आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.